आजची रेसिपी खूपच खास आणि झटपट होणार आहे. त्यासाठी बारीक चिरलेला पालक, बारीक चिरलेली कोथिंबिरी, बारीक चिरलेला भरपूर कांदा, 1 इंच अद्रक खिसून घालायचं, कुटलेली लाल मिरची, धना जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करायचं. त्यानंतर थोडंसं जिरं आणि ओवा टाकायचा आहे. 1 वाटी बेसन पीठ आणि 1 वाटी रवा घालायचा. थोडीशी हळद घालायची आणि मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ भिजवायचं आणि 5 मिनिटासाठी मुरू द्यायचं. सगळ्यात शेवटी चिमूटभर खायचा सोडा टाकायचा आणि मिक्स करायचं. त्यानंतर गॅसवर पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं, त्यामध्ये जिरं, मोहरी आणि थोडेसे तीळ फिरवले. त्यामध्ये हे बॅटर अशा पद्धतीने टाकून द्यायचं आहे. आता लहान मोठे हवे त्या आकाराचे तुम्ही बनवू शकता. झाकण ठेवून वरची सर्व सरफेस सुकल्यानंतर हे उलथून घ्यायचं. आता हे करत असताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची. आता थोडं थोडं तेल टाकून उलट पुलट करून दोन्ही साईडनं मस्त लालसर खरपूस असं भाजून घ्यायचं. तर आजची रेसिपी खूपच मस्त आणि झटपट अशी ही झाली.